स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रोज रात्री झोपताना हे 2 वाक्य बोलून जर तुम्ही झोपलात, रोज डेली तुम्ही एकही दिवस कसं आहे जीवनामध्ये प्रत्येक दिवस सारखे नसतात. कोणाचे दुःखाचे असतात, कोणाचे आनंदाचे असतात, तर कोणी भरपूर सुखी असतो, कोणी भरपूर दुःखी असतो. असे दिवस प्रत्येकाचे आहेत. कोणी मनुष्य सुखी असा जीवनामध्ये नाही. कसं आहे जीवनामध्ये सुख दुःख या गोष्टी येतच राहतात आणि त्या गोष्टी किंवा त्या संकटातून आपल्याला बाहेर पडावंच लागतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे, दुःख आहे, कष्ट आहे, पण त्यातूनही आपण बघा तुम्ही कधीही टेन्शनमध्ये असाल आणि ते तुम्ही डोक्यामध्ये घेतलं नाही थोड्या वेळासाठी जर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आपण आपले जीवन आनंदात जगत आहोत असं फील केलं किंवा आपल्या मनाशी ठाम केलं, तर आपल्या जीवनामध्ये दुःख हे दूर जातं. कारण दुःख येण्यासाठी आपणच कारणी असतो. आपल्या दुःखाला आपणच जीवनामध्ये बोलवतो. कारण बघा प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे आहे. प्रत्येक लोक भेटतात, काही निगेटिव्ह लोक असतात, काही पॉझिटिव्ह लोक असतात. तुम्ही पॉझिटिव्ह लोकांमध्ये बसाल तर तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटतील आणि निगेटिव्ह लोकांमध्ये बसाल तर तुम्हाला पूर्ण निगेटिव्हिटी भरून जाईल. कारण कसं आहे जीवन हे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये कोणतंही निगेटिव्हिटी गोष्ट नको आहे. जीवन हे सुखद आहे आणि कसं आहे आपल्या जीवनामध्ये जर काही वाईट घडत असेल तर त्यासाठी आपणच कारणी आहोत. कारण कसं आहे जीवन हे प्रत्येकाचं आनंदी असतं, कोणाचं दुःखात असतं. तरीही आपण काय करतो, दिवसभर आपल्याला कुठे आपण कामाला जात असेल किंवा आपण कुठे बाहेर जात असेल, कोणीतरी व्यक्ती आपल्याला भेटतातच. कारण बाहेर किंवा आपण कामावरती जातो रोज, तर तिथे आपल्याला अशा व्यक्ती भेटतात. काही लोक आपल्याला वाईट बोलतात, वाईट विचार करतात आपल्याबद्दल. ते लोकांचा ओरा कसा असतो, ते लोक बघा मनामध्ये एक असतं आणि ते लोक बाहेरून तुम्हाला एक बोलतात. त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे तुम्हालाही माहिती नसतं. त्या लोकांचा ओरा तुमच्यासाठी चांगला नसतो. काही लोक तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतात तर काही लोक तुम्हाला वाईट गोष्टी सांगतात. दिवसभराचं जीवन आहे हे तर आपल्याला जगावंच लागतं. कारण वाईट आहे म्हणून घरी बसायचं किंवा कष्ट नाही करायचं, कुठे बाहेर जायचं नाही. कसं आहे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कामासाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं. मग त्यासाठी भरपूर लोक भेटतात. त्यापासून आपल्याला निगेटिव्ह ओरा भेटतो. काही लोकांचा पॉझिटिव्ह असतो. तरीही कसं आहे आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः ठाम असणे खूप गरजेचे आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला आपण काही बोलू शकत नाही. तर मग आपण अशा कोणत्या गोष्टी कराव्या? दिवसभर आपण बाहेर असतो, आपल्याला भरपूर लोक भेटतात. मग आपण रात्री कामावरून येतो. तसंच आपल्याला ज्या वेळेस आपण झोपायला जातो, आपल्याला प्रत्येक व्यक्तीला वाटतं की झोपण्याची वेळ येते, आराम करण्याची वेळ येते, रात्र असते. तेव्हा प्रत्येक व्यक्ती आरामामध्ये कोणतंही टेन्शन नसतं, काही नसतं. कितीही टेन्शन असेल तरीही झोप लागते. कितीही संकट असतील, कितीही अडचणी असतील तरीही ते लोक झोपलेलीच असतात. कारण कसं आहे तुम्हाला थोडा वेळ झोप नाही लागणार, पण थोड्या वेळानंतर तुम्हाला झोप लागते. मग तेव्हा आपण काही गोष्टी बोलाव्या. कारण कसं आहे बघा स्वामी महाराज, मी तुम्हाला खरं सांगत आहे की स्वामी महाराजांची तुम्ही कोणतीही सेवा करू नका. कोणतीही नाही केली तरीही चालेल. फक्त स्वामींचे नामस्मरण करा. कारण स्वामींचे नामस्मरण खूप पॉवरफुल आहे. स्वामींच्या नामस्मरणामध्ये स्वामी सेवा आहे. काय होतं भरपूर वेळा आपण ग्रंथ वाचतो. कसं आहे प्रत्येकाचं जीवन हे सुखद नसतं. कोणाला भरपूर कष्ट असतात, भरपूर मेहनत असते, काही जिम्मेदारी असते, कुटुंबाच्या काही त्यांना गरजा पूर्ण कराव्या लागतात. तर कोणाला भरपूर अडचणी असतात, त्यामध्ये स्वामी सेवा करायला जमत नाही. मग त्या लोकांनी काय करावे? कारण कसं आहे कोणाला स्वामी सेवा करायला जमत नाही म्हणून त्यांनी स्वामींची कोणतीही सेवा करू नये असं कुठेही नाही. स्वामींचे तुम्ही फक्त स्वामी महाराजांचे आपल्या नामस्मरण जरी केले, त्यामध्ये तुम्हाला
एवढं पुण्य आहे तुम्हाला, एवढे तुम्ही जे काही पारायण नाही केले किंवा स्वामींची कोणतीही सेवा नाही केली, उपाय नाही केले तरीही चालतं, पण रोज रात्री स्वामींचे नामस्मरण हे नक्की करा. कारण दिवसभर स्वामी महाराज तुमच्यासोबतच असतात. तुम्ही जिथे कुठे काम करता किंवा तुम्ही कुठेही कामात असता, संकटात असता, अडचणीमध्ये असता, तुमच्या तोंडातून स्वामींचे नामस्मरण होतं. यामध्ये स्वामींची खूप मोठी सेवा आहे. बघा, कोणतेही उपाय करा, सेवा करा, ग्रंथ करा, पारायण करा, काही करा, पण तुम्हाला काहीही होत नसेल तर तुम्ही फक्त स्वामींची सेवा म्हणून नामस्मरण जरी केले तरी तुमचे दिवस खूप चांगले होतात. जर तुम्हाला रोज रात्री दिवसभर तुम्ही कामामध्ये असाल, तुम्हाला कोणतेही कामं करायला म्हणजे कसं आहे, तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नसेल, तर मी सांगत आहे की तुम्ही रोज रात्री आपल्याला एवढे लोक भेटतात, एवढे बाहेर किंवा घरी आजूबाजूला भरपूर लोक आहेत, त्यांच्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही. कारण आपल्याला जीवन जगायचं आहे तर त्या लोकांमध्ये राहूनच जगायचं आहे. आपण कुठेही वेगळं राहून किंवा त्यांच्यापासून दूर जाऊन जीवन हे जगू शकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी हे लोक तुम्हाला भेटणारच आहेत. तरीही आपण याच्यामधून आनंदी आपल्या कुटुंबाला, आपल्या स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं, तर बघा, दिवसभर तुम्ही भरपूर काम करत असाल, तुम्हाला काही वेळ नाही, तर रोज रात्री तुम्ही ज्यावेळेस झोपायला जाता तेव्हा स्वच्छ हातपाय धुवून तुम्ही झोपायला जाता, तर स्वामी महाराजांना हात जोडून तुम्हाला एकच प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज, माझा आजचा दिवस खूप चांगला होता, खूप आनंदी होता. मी माझ्या जीवनामध्ये खूप आनंदी आहे. हे जीवन मला तुम्हीच दिलं आहे. या जीवनामध्ये मला जे हवं आहे ते मिळत आहे. माझ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आहेत. स्वामी महाराज, तुमच्या कृपेने माझ्या कुटुंबावर कोणतेही संकट नाही, माझे कुटुंब कोणत्याही अडचणीमध्ये नाही, माझ्या कुटुंबामधले प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले आहे, मी खूप आनंदी आहे, माझ्याकडं सर्व काही आहे, माझ्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे आणि शेवटपर्यंत माझं जीवन मी आनंदामध्येच ठेवणार आहे. तुमची कृपा राहू द्या स्वामी महाराज. असे म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांना भरपूर काही तुम्हाला बोलायचं आहे, तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत. जर तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर स्वामी महाराजांना तुम्ही रोज ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. जी इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा तुम्हाला रोजच बोलायची आहे. बघा, थोडे दिवसामध्ये तुमच्या त्याही इच्छा पूर्ण होतील. कारण स्वामी महाराजांच्या फक्त नामस्मरणामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे. स्वामीही म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण तुम्ही भरपूर उपाय करा, काही करा, पण स्वामी महाराजांचे नामस्मरण हे नक्की करा. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आणि नामस्मरण हीच खरी सेवा आहे स्वामींची. म्हणून तुम्ही कामामध्ये असाल, अडचणीमध्ये असाल, दुःखामध्ये असाल, संकटामध्ये असाल, तुम्ही बघा, तुम्ही काही वेळा खूप म्हणजे खूप संकटामध्ये असता, तेव्हा तुम्ही कुठेही बसा, डोळे मिटा, 5 मिनटं तुम्ही स्वामींसाठी वेळ द्या आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. तुम्हाला त्या संकटातून स्वामी स्वतः बाहेर काढतील. कोणत्याही रूपामध्ये येऊन स्वामी तुम्हाला त्या संकटामधून बाहेर काढतील आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद भरतील. जर जीवन आनंदी नसेल, दुःखी असेल, काही कारणामुळे तुम्ही खूप अडचणीमध्ये असाल किंवा संकटात असाल, तर स्वामींचे नामस्मरण हे नक्की करा आणि कोणालाही काही बोलायचे नाही. फक्त जे लोक आपल्याला दिवसभरामध्ये भेटले आहेत त्यांच्यापासून ओरा आपला क्लीन करायचा आहे, आपल्या ओरा चांगला ठेवायचा आहे. कारण जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, ज्या काही आपण गोष्टी करतो, त्याच गोष्टीचा विचार करतो, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असाल तर पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या जीवनात घडतात. जर तुम्ही प्रत्येक वेळेस निगेटिव्ह गोष्टी बोलत असाल, माझं जीवन असं आहे, माझ्या जीवनामध्ये काहीही नाही, तर त्याच गोष्टी तुमच्यासोबत घडतात. म्हणून स्वामी महाराजांना पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही पॉझिटिव्ह बोला की जीवन तुमचे खूप आनंदी आहे, आरोग्य चांगले आहे, तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत.
तर स्वामी महाराजही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील व तुमचे जीवन आनंदी ठेवतील. श्री स्वामी समर्थ.